नमस्कार. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाने नक्की काय योजना आखल्या आहेत हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फक्त एक संख्या 1.5°C. पण हवामान बदलाच्या विरोधातल्या जागतिक लढ्यातला हा कदाचित सर्वात महत्त्वाचा आकडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर हे आपलं टार्गेट आहे. पण मग प्रश्न येतो की हे गाठण्यासाठी जगाचा प्लॅन तरी काय आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण त्या मोठ्या आंतरराष्ट्रीय करारांवर नजर टाकूया ज्यांनी मिळून ही ग्लोबल स्ट्रॅटेजी बनवली आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. बघा, हवामान बदल हे एक मोठं जागतिक संकट आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि याला तोंड देण्यासाठी सगळ्या देशांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पहिल्यांदा सगळे देश एकत्र आले तेव्हा एक मुख्य ध्येय ठरवण्यात आलं. ते म्हणजे हवामान प्रणालीमध्ये होणारा घातक मानवी हस्तक्षेप थांबवणं. आणि हेच एक उद्दिष्ट यानंतरच्या प्रत्येक ॲक्शनला दिशा देत गेलं. तर मग ही सगळी सुरुवात झाली तरी कशी? पाहूया जगाने एकत्र येऊन उचललेलं ते पहिलं, अगदी पायाभूत पाऊल. या संपूर्ण प्रवासात 3 महत्त्वाचे माइलस्टोन्स आहेत. 1992 मध्ये पायाभरणी झाली, मग 1997 मध्ये पहिले नियम बनले आणि शेवटी 2015 मध्ये एक पूर्णपणे नवीन ग्लोबल अप्रोच स्वीकारण्यात आला. ही टाईमलाईन आपल्याला पुढचा रस्ता अगदी स्पष्ट दाखवेल. बरं, तर गोष्ट आहे 1992 सालची. UNFCCने या जागतिक प्रयत्नांची पायाभरणी केली. विचार करा, तब्बल 198 देश एकत्र आले आणि त्यांनी हवामान बदलावर भविष्यात काय करायचं याची एक फ्रेमवर्क, एक चौकट तयार केली. हा खरंच एक खूप महत्त्वाचा पहिला टप्पा होता. आता इथून पुढे गोष्ट आणखी इंटरेस्टिंग होते, कारण इथून पुढे जगाने नुसती चौकट नाही तर आपल्या ध्येयांना कायदेशीर बंधनं घालण्याचा प्रयत्न केला. हेच ते 1997चं क्योटो प्रोटोकॉल. हा काही नुसता करार नव्हता, तर UNFCCच्या फ्रेमवर्कमधला एक पुढचा महत्त्वाचा टप्पा होता. म्हणजे फक्त चर्चा करून थांबायचं नाही, तर ॲक्शन घ्यायची. आणि म्हणूनच यात विकसित देशांसाठी उत्सर्जन कमी करण्याची कायदेशीर बंधनकारक उद्दिष्टे ठरवण्यात आली. आता हे काम कसं करायचं होतं, तर याची पद्धत होती टॉप डाऊन, म्हणजे वरून खाली आदेश आल्यासारखं. पहिलं पाऊल होतं ऐतिहासिक जबाबदारीच्या आधारावर ॲनेक्स 1 देश ओळखणं. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या देशांमुळे जास्त प्रदूषण झालं होतं ते विकसित देश. मग दुसरा पाऊल त्यांना कायदेशीरित्या बंधनकारक अशी उत्सर्जन कमी करण्याची टार्गेट्स देणं. आणि तिसरं म्हणजे त्याची अंमलबजावणी करणं. पण यात एक अडचण होती. जबाबदारी फक्त काही निवडक देशांपुरतीच मर्यादित राहिली होती. क्योटोमधून जे काही शिकायला मिळालं त्यातून मग जागतिक हवामान धोरणात एक प्रचंड मोठा बदल झाला. खरं तर एका नवीन पर्वाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नवीन पर्व म्हणजे 2015चा पॅरिस करार. हा सुद्धा एक कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय करारच आहे, पण यात एक मोठा फरक होता. याने क्योटोचा टॉप डाऊन पद्धतीला बदलून एक नवीन बॉटम अप रचना आणली. हा फरक समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. क्योटो प्रोटोकॉल होता टॉप डाऊन, म्हणजे जसं काही शिक्षक वर्गातल्या फक्त काही ठराविक विद्यार्थ्यांनाच गृहपाठ देतात. याउलट पॅरिस करार आहे बॉटम अप, म्हणजे वर्गातला प्रत्येक देश स्वतःहून सांगतो की तो किती उत्सर्जन कमी करणार आहे. यालाच नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स किंवा NDCs म्हणतात. यामुळे झालं काय की जबाबदारी फक्त काही देशांपुरती मर्यादित न राहता पॅरिस करार खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनला. आणि हेच या विधानात अगदी अचूकपणे मांडलंय की पॅरिस करार हा हवामान बदलाच्या बहुपक्षीय प्रक्रियेतील एक मैलाचा दगड आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच तो सर्व राष्ट्रांना एका समान ध्येयासाठी एकत्र आणतो. आणि खरं सांगायचं तर हीच सर्वसमावेशकता पॅरिस कराराची सगळ्यात मोठी ताकद आहे. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत या करारांचा इतिहास पाहिला. पण आता त्या मूळ समस्यांकडे वळूया, ज्यांना सोडवण्यासाठी हे सगळे करार बनवले गेले आहेत. तर बघा, या सगळ्या जागतिक करारांचा मुख्य उद्देश काय आहे, तर काही प्रमुख हरितगृह वायूंना कंट्रोल करणं. यात मुख्यत्वे करून आहेत कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही फ्लोरिनेटेड वायू. हे सगळं प्रकरण एका सरळ समीकरणात बसतं: कारणं, परिणाम आणि उपाय. कारण काय, तर मानवामुळे होणारं हरितगृह वायूंचं उत्सर्जन. त्याचा परिणाम तर हवामानात टोकाचे बदल, समुद्राची पातळी वाढणं आणि आपल्या इकोसिस्टमचं नुकसान. आणि मग यावर उपाय काय, तर आपल्याला अक्षय ऊर्जेकडे वळावं लागेल. ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षमतेने करावा लागेल आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावावी लागतील, म्हणजे वनीकरण करावं लागेल. तर या सगळ्या करारांनी मिळून आपल्यासमोर एक नकाशा ठेवला आहे, एक रोडमॅप दिला आहे. पण प्रश्न हा आहे की हा प्रवास आपल्याला पुढे कुठे घेऊन जाणार आहे. कारण जगाने एकत्र येऊन आराखडा तर बनवलाय,
पण त्याची यशस्वी अंमलबजावणी करणं हेच खरं आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की पुढे काय.